मैत्रीचा सर्वात मोठा विश्वासघात. नमस्कार मित्रांनो, आजची कथा आहे दोन जिवलग मित्रांची. अशी मैत्री जी सगळ्यांनाच आदर्श वाटायची, पण एका चुकीच्या निर्णयाने सगळं बदललं. अमोल आणि रोहित लहानपणापासूनचे मित्र होते. शाळा, कॉलेज, फिरणं, अभ्यास सगळं सोबत करायचे दोघं पण. गावात सगळे म्हणायचे या दोघांची मैत्री कधीच तुटणार नाही. कॉलेज संपल्यानंतर दोघांनी मिळून एक छोटासा व्यवसाय सुरू केला. सुरुवातीला खूप मेहनत घेतली आणि व्यवसाय चांगलाही चालू लागला. एक दिवस मोठ्या कंपनीने त्यांना मोठा करार दिला, पण त्या करारासाठी फक्त एकाच व्यक्तीचं नाव असू शकतं. अमोल म्हणाला, रोहित, तुझ्या नावावर करूया. तू माझा मित्र आहेस, मला तुझ्यावरती पूर्ण विश्वास आहे. रोहितने करार होकार दिला. काही दिवसांनीच कंपनीचे सगळे पैसे रोहितच्या खात्यात आले. अमोलला वाटलं आता रोहित त्याचा हिस्सा देईल, पण एक दिवस रोहित अचानक गायब झाला. त्याने फोन बंद केला, ऑफिसही बंद, घराला कुलूप. अमोलच्या पायाखालची जमीन सरकली. ज्याच्यावरती डोळे झाकून विश्वास ठेवला होता त्यानेच त्याची फसवणूक केली होती. अमोल पूर्णपणे खचला. लोकांनीही त्यालाच दोष दिला. एवढा विश्वास कशाला ठेवलास? कागदपत्र का केली नाहीस? काही महिने तो नैराश्यात गेला, पण एक दिवस त्याने ठरविलं, रडून काहीही होणार नाहीये. त्याने पुन्हा शून्यातून सुरुवात केली. दिवस रात्र मेहनत घेतली. हळूहळू त्याचा व्यवसाय परत उभा राहिला. 5 वर्षांनी तो शहरातील यशस्वी उद्योजक बनला. एक दिवस त्याच्या ऑफिसमध्ये एक माणूस आला. दाढी वाढलेली, चेहरा उतरलेला. तो रोहित होता. त्याच्या डोळ्यात पश्चाताप होता. अमोल, मला माफ कर. पैशाच्या हव्यासाने मी मैत्री गमावली. ज्याच्यासाठी तुला सोडलं त्यांनीच मला सोडलंय. अमोल काही क्षण शांत राहिला. तो हसला आणि म्हणाला, रोहित, तू माझे पैसे चोरले नव्हतेस, तू माझा विश्वास चोरला होतास. आणि विश्वास एकदा तुटला की तो पुन्हा कधीच पूर्वीसारखा होत नाही. हे बोलून अमोल उठला आणि निघून गेला. रोहित तिथेच मान खाली घालून बसला. त्या दिवशी त्याला समजलं, आयुष्यात हरवलेले पैसे पुन्हा मिळू शकतात, पण विश्वास हरवला तर माणूस आयुष्यभर श्रीमंत होऊनही गरीबच राहतो. मित्रांनो, मैत्री पैशाने नाही तर विश्वासाने टिकते. आणि जो मित्र तुमच्या विश्वासघाताची किंमत ठेवत नाही तो कधीच खरा मित्र नसतो. तर मित्रांनो, आजची ही गोष्ट तुम्हाला कशी वाटली नक्कीच तुम्ही मला कमेंट बॉक्समध्ये सांगा. आणि माझ्या व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि जास्तीत जास्त सबस्क्राईब करा. थँक्यू. धन्यवाद मित्रांनो.